परिसस्पर्श नारायण धारप भाग 10. अजय मावशींच्या वाड्यावर परत आला तेव्हा 1:30 वाजत आला होता. तसे घड्याळाचे गुलाम कुणीच नव्हते. जेवण अर्धा पाऊण तास मागे पुढे झालं तरी चालण्यासारखं होतं. दोघी, विशेषतः विमल त्याची वाटच पाहत होत्या. त्याचा हातपाय धुणं होताच त्यांनी जेवणाची पानं घेतली. मावशींना एकट्याने राहण्याची वर्षानुवर्षांची सवय होती. त्यांची एक ठराविक दिनचर्या होती. अजय आणि विमल दोघंही शक्य तितके मावशींच्या गतीने दिवस काढत होते. ही 2 तरुण माणसं वाड्यात येताच मावशींची धास्ती गेली होती. अजय दिवसभर घराबाहेर काय करत होता हे त्यांनी त्याला विचारलं नाही. विमलला विचारलं असेल, पण ते त्याच्यापर्यंत आलं नाही एवढं खरं. जेवण होताच अजय मागच्या अंगणात आला. विमल त्याच्या अपेक्षेप्रमाणे 15-20 मिनिटांनी बाहेर आलीच. मावशी दुपारच्या 1-1.5 तास विश्रांतीसाठी आडव्या झाल्या असतील. आतापर्यंत त्याने विमलला सर्व काही सांगितलं होतं आणि आताही सर्व काही सांगण्याचा त्याचा विचार होता. आपण काही गोष्ट गुप्त किंवा मागे ठेवतो अशी तिला शंकाही राहायला नको होती. परस्परात पूर्ण विश्वास असल्याखेरीज खरं सहकार्य अशक्यच होतं. एक वार शेजारच्या वाळिंब्यांच्या वाड्याकडे पाहून मग अजय ओसरीवर बसला. विमल त्याच्या शेजारीच बसली. अजयने तिला सर्व काही सांगितलं. टेकडीवर दिसलेली भीरा, हरिभाऊंची भेट, वीरचंद शेटजींची भेट. आता मी 4:30-5 वाजेपर्यंत विश्रांती घेणार आहे. मग मी बजाचांभाराची गाठ घेणार आहे. वीरचंदपाशी तो काही बोलला नाही, पण माझ्यापाशी कदाचित जास्त खुलासेवार बोलेल. त्याला काहीतरी जाणवलं आहे यात शंका नाही. त्याच्याकडून काही ना काही नवी माहिती मिळेलच. मग रात्री जेवण झाल्यावर वीरचंद शेटजींच्या घरी जाणार आहे आणि तिथून त्यांच्याबरोबर त्यांच्या मळ्यावर रात्रीच्या वस्तीला जाणार आहे. अजय, न राहून एकदम त्याचा हात धरत ती म्हणाली. मग त्याने खाली पाहिलं तरी तिने आपला हात काढून घेतला नाही. अजय, तुम्ही एवढे धोके कशासाठी घेता आहात? या सगळ्या भयंकर जागा, तिथे कशाला जाता? अर्थात ती तेच पुन्हा पुन्हा विचारत होती. त्याच्याबद्दल तिला काहीतरी आपुलकी वाटत होती म्हणून. तिच्या हातावर आपला दुसरा हात ठेवत तो म्हणाला, आपण नुसतेच या वाड्यात बसून राहिलो तर काय साध्य होणार आहे? तुला सर्व काही सांगितलंच आहे. मला त्याच्याशी मुकाबला करायचा आहे. त्यासाठी त्याच्या मागावर गेलंच पाहिजे. काय आहे, कसं आहे, कुठून आलं, सोनगावातच का उपटलं, त्याला काय हवं आहे, जी जी माहिती मिळेल ती जमवलीच पाहिजे. आता मी एकटा नाही. हरिभाऊ आहेत, हे वीरचंद आहेत, तू आहेस. जमलं तर या बजालाही बरोबर घेणार आहे. जसा जसा एक एक धागा वाढत जातो तसतशी दोरीला बळकटी येत जाते. विमल त्याच्याकडे पाहत होती. मानेने नाही नाही म्हणत होती. पाहता पाहता तिचे डोळे पाण्याने भरून आले. पदराने डोळे टिपत मान खाली घालून ती म्हणाली, या झगड्याच्या गोष्टी माझ्या पलीकडच्या आहेत. अजय, मला नजरेसमोर दिसतात त्या कोपऱ्यात भीतीने शहारून मरण पावलेल्या अक्का, भगदाडात मागे खेचून चिरफाड केलेला लहानशा भीराचा देह, गोठ्याच्या भिंतीवर अडकलेल्या त्या पांडुरंगचं शरीर. नाही नाही ते विचार मनात येतात. हाताने तिचा हात घट्ट धरत अजय म्हणाला, विमल, धोका आहे हे तर खरंच. मी तुझं नकली समाधान करणार नाही. पण माझी तरी खात्री आहे की या क्षणी हा धोका पत्करायला माझ्यासारखा योग्य माणूस दुसरा कुणीही नसेल. आणि तुझ्या डोळ्यात पाणी आलं हा दुर्बलपणा नाही. त्यामागे तुझी माझ्यासाठीची आपुलकी आहे, सहानुभूती आहे. यासारखी पवित्र भावना कोणती असेल? आणि ही पवित्र शक्ती माझ्या पाठीशी उभी असली तर माझं बळ वाढणारच नाही का? भरल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे वर पाहिलं तेव्हा तिला त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य दिसलं. त्या हास्याने तिचा जीव गलबलल्यासारखा झाला. तिचा ऊर भरून आला. तिला वाटलं या क्षणी या अजयला घट्ट मिठी मारावी. जरा वरमून तिने आपला हात सोडवून घेतला आणि किंचित कापऱ्या आवाजात ती म्हणाली, बोलण्यात तरी तुम्ही कधी हार जाणार नाही.
विमल, मी बोललो त्यातलं अक्षर आणि अक्षर खरं आहे. मग आता मनातली गोष्ट सांगते. कुठेही गेलात तरी माझा विचार मनात ठेवा. ध्यानात असू द्या की तुमच्यावर जीव लावणारी माणसं मागे तुमची काळजी करत आहेत. मग ती घाईने उठली आणि घरात गेली. अजय त्याच्या खोलीतल्या खाटेवर आडवा झाला. पिशवीतलं सामान काढून ठेवता ठेवता त्याला त्या पेनकिलरच्या गोळ्यांची पट्टी दिसली. आदल्या सकाळी सोनगावच्या तिठ्यावर त्याने त्यातली एक गोळी घेतली होती, पण ती शेवटचीच. आता गोळ्या समोर आल्या तेव्हा त्याला डोक्यातल्या वेदनेची आठवण झाली, जी वेदना पूर्वी त्याचा सारा दिवस व्यापून टाकत होती. रात्रीच्या जागरणाने आणि सकाळपासूनच्या पायपिटीने आपल्याला किती थकवा आला आहे याची त्याला कल्पना नव्हती. पण गादीला पाठ लागताच त्याला जी गाढ झोप लागली ती एकदम 5 वाजता जाग येईपर्यंत. चहा होताच हात तोंड धुवून तो बाहेर जायला निघाला. विमल बोलली काही नाही, पण तिची नजरच बोलली होती. बाहेर पडता पडता एक हात उंचावून त्याने तिला काळजी न करण्याची खूण केली. बजा चांभाराची टपरी प्रसिद्ध होती. मोठ्या रस्त्यावरून खाली गेलं की मैदानाच्या अलीकडच्या चौकात थिएटर होतं. त्याच्याच मागे चांभाराळी होती. बजाची टपरी शेवटची होती. त्या आळीतून जाता जाता अजयच्या मनात विचार आला. दिवस कितीही बदलले तरी यांची परंपरागत आयुष्य काही बदलत नाहीत. झोपड्यांबाहेर तेच ते कमावलेल्या कातड्यांचे ढीग, त्याच त्या बांबूच्या फ्रेमला लावलेल्या ठराविक पॅटर्नच्या चपला वाहना, तोच तो चांबड्याचा कडवट उग्र दर्प, तीच ती गडगंज पोरं. बजाची टपरी त्यांच्यापेक्षा अजिबात निराळी नव्हती. वेगळे पण होतं ते तिथल्या वर्दळीत. लोकांची ये-जा सारखी चालली होती. कदाचित तो त्याचा धंदा नसेल, पण काहीतरी द्रव्यप्राप्ती होत असणारच. कारण बजा पैसे घेत नाही असं अजयपाशी कोणीही म्हणालं नव्हतं. त्याची टपरी अशी मोडकळीला आलेली, गंजक्या पत्र्यांची, ठिगळ लावलेल्या ताडपत्रीची का? त्याची प्राप्ती विशेष नव्हती. कदाचित त्याचाही विश्वास असेल की आपल्याला जे काही समजतं ते या पडक्या टपरीतच समजतं. उद्या डागडुजी केली, नव्याने उभारली तर ही दैवी शक्ती जाईल. कोण कशाचा भोजा किंवा फेटिश करतो काही सांगता येत नाही. टपरीपासून 5-7 पावलांवर उभा राहून अजय टपरीकडे, आत बाहेर ये-जा करणाऱ्यांकडे पाहत राहिला. तसे घोटाळणारे आणखी होते, तेव्हा त्याच्याकडे काही कोणाचं खास लक्ष वेधलं गेलं नाही. बजावर संशय घ्यायचा विचारही त्याच्या मनात आला नाही. गेल्या 2 दिवसात त्याने स्वतःतल्या बदलावर अधूनमधून विचार केला होता. त्याचा निष्कर्ष एवढाच होता, कदाचित सर्व मानवजातीचाच हा वारसा असेल. फक्त काही बियाच अशा योग्य जागी, ओल्या मातीत उन्हात पडल्या तर रुजतात. तसं काही खास घटक एकत्र आले तरच या विस्तारित अमानवी जाणीवा जागृत होत असतील. तो तर खासच कोणाची शंका घेणार नव्हता. अजय टपरीकडे पाहत असतानाच एक जराशी वेगळी गोष्ट घडत असल्याचं त्याला दिसलं. आतले लोक घाईघाईने बाहेर पडत होते. जणू काही ते कशापासून तरी शक्य तितक्या लवकर लांब जाण्याचीच धडपड करत होते. त्या एवढ्याशा टपरीत 20-25 जण तरी दाटीदाटीने बसले होते. ते सारे आता भराभरा बाहेर पडून आपापल्या वाटांनी गेले होते. आत काय झालं होतं? आत कोण होतं? बजा असणारच. आणखी कोणी होतं का? आणि मनात हा प्रश्न येताच त्याला क्षणमात्र असं पाहिल्याचा भास झाला की समोरची ती साधी टपरी काळ्या धुरात लपेटलेली आहे. काळ्या धुरात मधूनच लाल निखाऱ्यांच्या ठिणग्या दिसत आहेत. पुढच्याच क्षणी त्याची नजर निवळली, पण आपल्याला काय दिसलं याबद्दल त्याच्या मनात काडीचाही संशय नव्हता. त्याच्या अस्तित्वाची ही जाणीव होती. म्हणजे ते आता बजाच्या टपरीत आलं होतं आणि लोक पाहता पाहता पळून गेले होते. मागे सरण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही. मधलं 5-7 पावलांचं अंतर झपाझप ओलांडून टपरीच्या बसक्या दारातून वाकून तो ओणव्याने आत शिरला. बाहेरच्या मानाने आत प्रकाश कमीच होता. टपरी 10 बाय 10ची असेल, पण आता आत दोघंच होते.
मागच्या भिंतीशी अंग चोरून बसलेला बजाच असणार. तोंडापुढे हात धरून तो मागच्या रिफाड्याच्या भिंतीला पाठ लावून बसला होता. तोंडाने नग 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 म्हणत होता आणि त्याच्यासमोर फाटक्या बसकणावर बसून कोणीतरी त्याच्यावर वाकलं होतं. तोही देखावा क्षणभर तसाच निश्चल राहिला. बजा, बजा चांभार, अजयने मोठ्याने विचारलं. त्या क्षणभरात कितीतरी गोष्टी झाल्या. बजाच्या अंगावर वाकलेल्याने मान वळवून मागे पाहिलं. लालसर डोळ्यांचा राकट दाढीचा एक उभट चेहरा अजयला दिसला. तू म्हणत तो माणूस जागचा हलला, मागे सरला, उभा राहिला आणि झपाट्याने टपरीतून निघून गेला. बजाचे हात चेहऱ्यावरून खाली आले होते. तो अजयकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होता आणि अजयही आता प्रथमच त्याच्याकडे नीट पाहत होता. वयाचा नीट अंदाज येत नसला तरी बजा 50च्या पुढचा खास होता. चेहरा काळपट सुरकुतलेला होता. मिशा आणि डोक्यावरचे केस पिकले होते. अंगात मळकट पैरण होती. त्याच्यात इतरांपेक्षा वेगळं असं काहीही दिसत नव्हतं. साधा 50चा मध्यमवयीन कारागीर, पण अंगातल्या गुणांनी आता एका जराशा चमत्कारिक व कदाचित धोक्याच्या प्रसंगमालिकेत अडकला होता. प्रसंगात बदल काय झाला, केव्हा झाला हे बजाला बरोबर समजलं होतं. फक्त कसा ते समजलं नव्हतं. पण अजयचा त्यात काहीतरी संबंध असावा अशी शंका त्याला आलीच होती. जरा सावरून बसत तो म्हणाला, आपण कोण साहेब? मी कोण ते जराशाने सांगतोच, पण एवढ्या तिथून घाईघाईनं कोण गेलं ते आधी सांग. तो वीरचंद मारवाडी आल्यापासनं मानगुटीस बसलया. म्हणतंय त्याचं काम करू नगस. कितीदा सांगितलं आपण त्यांच्यामध्ये नाही. ऐकतंया कुठं? सकाळच्यानं सांजेच्यानं केव्हा बी येतं. डोळं असं गरागरा फिरवतं की एक माणूस उभा राहत नाही थाऱ्याला. खोली ओस पडली की मग झालीच याची गुणगुण सुरू. वीरचंदकडे कशापायी गेला होतास? त्यासनी काय काय सांगितलं? आमच्यामध्ये कशापायी येतोस? चेहरा तर असं करतं, कधी घुबडावाणी तर कधी बेडकावाणी. तोंडानं फू केलं की कधी गरमागरम हवा येते की वाटतं आता भाजून फोडच येतंय. नाहीतर कधी बर्फावाणी गारेगार वारा. दात अक्षी वाजायला लागत्या ती. नग नग म्हटलं, ऐकतंया कुठं? कितीदा आलं तुझ्याकडे? 10दा तरी आलंच की. पण तुझ्या अंगाला एकदाही हात लावला नाही. अव काय बोलता साहेब? अंगाला हात कशापायी लावायला हवा? म्हणजे असं की तो नुसता तोंडाने तुला धमक्या देतो आहे. मला सांग, एवढी तुझी अडचण होत असती तर त्याने तुला किडामुंगीसारखा चिरडून टाकला असता. त्याच्यात ती ताकद आहे की नाही? बजा मूर्ख नव्हता. त्याने मानेनेच होची खूण केली. मग कशाला सारखा सारखा येतो इथे? का नाही तुला एका फटक्यात लोळवत? का नाही तुझी ब्यात कायमची मिटवून टाकत? बजा नवलाने अजयकडे पाहत होता. त्याचं कारण असं आहे की तो निदान आत्ता तरी तुझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही. पुढचं पुढे. आता त्याची ती हिंमत नाही. आपले शब्द बजाच्या डोक्यात पुरते भिडण्यासाठी अजय काही वेळ थांबला आणि मग पुढे जाऊन बजासमोर बसत म्हणाला, आता सांगतो तुला मी कोण आहे आणि तुझ्याकडे कशासाठी आलो आहे ते. सोनगावच्या तिठ्यावरून दिसलेल्या दृश्यापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत घडलेले सर्व विलक्षण प्रसंग अजयने बजाला सांगितले. बजा, मी हे इतर कोणाशी बोलणार नाही, पण तुझ्यापाशी बोलतो. देवानेच मला सोनगावात आणलं आहे. त्याच्या क्रिया पडद्यामागून चालतात. सर्व गोष्टींना 1000 स्पष्टीकरणं असतात. जाणत्या नजरेनं पाहिलं तर मग त्यातला तो एकच एक सलग धागा दिसतो. मी देवळात जाणाऱ्यांपैकी नाही, उपास-तापास करणाऱ्यांपैकी नाही, सोवळं ओवळं मानणाऱ्यांपैकी नाही. कोणताही आचार मी पाळत नाही. फक्त देवावर माझी श्रद्धा आहे. माझी खात्री आहे की त्याच्याच काही अगम्य हेतूसाठी त्याने माझी निवड केली आहे. आता वाटतं की मी योगायोगाने सोनगावात आलो, पण तसं नाही. प्रत्येक खेपेस दुसरं काही करता येण्यासारखं नाही, म्हणून अपरिहार्यपणे केलेली गोष्ट मला नेमकी इकडे आणत होती.
शेवटी इथे घेऊन आली आहे, अगदी तुझ्यापर्यंत. माझ्यावर सोपवलेलं कार्य मी स्वीकारलं आहे. जसं जमेल तसं मी ते करणार आहे. आणि मला तुझी मदत हवी आहे बजा. माझी मदत? बोलता काय साहेब? बजा मागे सरकत म्हणाला. तो मान जोराने नाही नाही अशी हलवत होता. पण त्याच्याकडे पाहता पाहता अजयच्या चेहऱ्यावर आधी एक मंद स्मित आलं आणि हळूहळू त्याचं एका मोकळ्या दिलखुलास हास्यात रूपांतर झालं. बजाची मान हालायची थांबली. तो सावकाश पुढे सरकला. जागेवरच पण ताठ बसला. शेवटी त्याच्याही चेहऱ्यावर एक ओशाळल्यासारखं हास्य आलं. तुम्ही ऐकणारच नाही म्हणा की साहेब, तो शेवटी म्हणाला. हे आपलं काम नाही बजा. फार फार वरकडून आपल्याकडे आलं आहे. आपल्याला करायलाच हवं. आता सांग, तू ज्याला हे प्रकरण म्हणतोस ते तुला केव्हा जाणवलं? सांगताना बजा अडखळत होता. गोष्टी मागे पुढे होत होत्या. 2-3 महिन्यांपूर्वी बजाला ती जाणीव प्रथम झाली होती. जुलैची अखेर. त्याच सुमारास त्याचीही डोकेदुखी सुरू झाली होती. योगायोग. त्याच्याकडे खूप लोक येत. सर्वांच्याच समस्या काही या प्रकारच्या नव्हत्या. अजय समजू शकत होता. काही स्वभावानेच नर्वस, एवढ्या तेवढ्याला डरणारे असतात. काहींच्या व्याधी खरोखरच शारीरिक असतात. साध्या औषधांनी किंवा साध्या विश्रांतीनेही दूर होतात. काहींच्या काल्पनिक असतात. मनाला धीर मिळाला की दूर होतात. पण सर्वत्र बजाने दिलेला अंगारा किंवा ताईत किंवा चामड्याचा तुकडा कामी येत होता. हा काही प्लेसिबोचा प्रभाव होता का श्रद्धेची शक्ती कार्य करत होती? पण आठवड्यातून एखादा दिवस असा यायचा की त्याच्या अनुभवाने रोजची रेषा ओलांडलेली असायची. गुराढोरांचं मरण म्हणा, छाती पोटात डोक्यात एकाएकी आलेल्या कळा म्हणा, काही मौल्यवान वस्तू हरवली म्हणा, घरादाराला एकाएकी लागलेली आग म्हणा. पण असला कोणी टपरीत आला की त्याच्या मागे बजाला एखादी लाल काळी अकराळ विक्राळ सावली नाचताना दिसायची. गेल्या 7-8 आठवड्यातच हे सुरू झालं होतं. पण तो काय करणार होता? समोर दगडी भिंत होती, पण त्याच्या हातात होता फक्त एक दाभण. एखाद दुसरी दरज कोरून काढील, पण त्यापेक्षा अधिक काय करणार? सुरुवातीला तो बेसावध होता. सवयीने शेजारच्या डब्यातला अंगारा द्यायला आत हात घातला तर एखाद्या चुलीत घातल्यासारखा हात भाजला. जणू आत खरोखरच फुललेले अंगारे होते. गंडा द्यायला गेला तर बोटावर काचेचा मांजा फिरल्यासारखं बोट कापलं. पण आशेने आलेले लोक, त्यांना परतवून तर लावता येत नव्हतं. मग या देवाचा जप कर, त्या पाराला 11 प्रदक्षिणा घाल, पहाटेच नदीवर स्नान करून अमुक मंत्र म्हण. तो काही काही सांगत असे. मनात सदिच्छा होती. तो त्यांना फसवत नव्हता. अशांना काही पैसे द्यायचे असले तर मागाहून द्या सांगत होता. पण खरं सांगत नव्हता. खरं सांगूच शकत नव्हता. बोलायला लागला असता तर जिभेला गाठीच पडल्या असत्या. पण आता कसं मोकळेपणाने बोलतोस? आता काही होत नाही. तुमचं खरंच सगळं वेगळंच आहे साहेब, बजा म्हणाला. सोन गावात काहीतरी वेगळं आणि भयानक घडत आहे किंवा घडणार आहे याची ही चाहूल होती. वादळाआधीची साधी झुळूक होती. झाडांच्या फांद्या हलत होत्या. कचरा पानं धूळ वाऱ्यावर उडत होती. मग वीरचंद आले होते. ते वादळ त्याच्या टपरीतच आलं होतं. वीरचंद बसले होते त्यामागेच इतर कोणालाही न दिसणारा काळ्या चिरगुटातला म्हातारा बसला होता. चिरगूट डोक्यावरून घेतलं होतं. त्याखाली ती फक्त कवटी. डोळ्यांच्या खोबणीत होते निखारे. दात विचकून हसणारा जबडा. बजाने अवधान कसं तरी सांभाळलं. हे काहीतरी भलतंच होतं. त्याला यात अजिबात भाग नको होता. वीरचंद शेटना त्यांच्या मळ्यावर येतो सांगून कसं तरी वाटेला लावलं. त्याला मळ्यावर जावंच लागलं. नाहीतर वीरचंद त्याच्या टपरीत परत यायचे आणि त्यांच्या मागोमाग तेही यायचं. आणि परत बाहेर गेलं नाही तर, खोलीच्या मध्ये ठाण मांडून बसलं तर, आणखी कोणाला दिसलं तर,
शेवटी घाईकुतीला येऊन बजा मळ्यावर गेला. शुराला फाडला होता ती जागा, गोठ्याची जागा पाहत होता. गोठा तर आतून एखाद्या भट्टीसारखा तापला होता. श्वास सुद्धा घेता येत नव्हता. एखाद्या जळत्या घराच्या राखेवर उभं असल्यासारखं वाटत होतं. गरम वारा, जळका वास. त्यानं शेठजींना आपल्याच्यानं काही बी व्हायचं नाही एवढं सांगितलं. वीरचंद शेठजींना असं बोलायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती, पण जीवावरच बेतलं की माणूस काहीही करतो. तो मळ्यावरून परत आला खरा, पण त्याच्या मानगुटीवरचा तो संबंध कुठे उतरला होता. त्याच्याकडे निरखून पाहत अजय म्हणाला, बजा, अजूनही तू सगळं सांगितलं नाही. विशेषतः मळ्यावर काय दिसलं ते नाही सांगितलंस. पण हरकत नाही, आपण पुन्हा गेलो की दिसेल. पुन्हा त्या मळ्यावर? बजा चाचरत म्हणाला, जायलाच हवं नाही का? आपण 2 पावलं मागे सरलो की ते 2 पावलं पुढे येणार. त्यापेक्षा त्यालाच मागे रेटत नेऊ. पण साहेब, आपण असे दुबळे. कोण म्हणतो दुबळे आहोत? अजून तू पायावर उभा आहेस ना. मघाशी म्हणत होतास ना, सिमेंटची भिंत आणि दाभण. तुझ्या हातात दाभण आहे हे खरं, पण समोर निर्जीव भिंत नाही, सजीव आहे. एखाद्या भिंतीसारखं अवाढव्य आहे हे खरं, पण त्याला दाभण टोचतो आणि वर्मात खुपसला तर त्याचा जीवही घेईल. विशेषतः दाभणाच्या टोकाला एखादं जहरी विष लावलं तर. ते आपण करणार आहोत. आता आटप, तयारीला लाग. शेठजींना मी सकाळीच सांगितलं आहे की संध्याकाळी मी बजाला घेऊनच येतो. आपण आता जाणार आहोत ते मळ्यावर रात्रीचा मुक्कामच करायला जाणार आहोत. मी तुला माझ्या घरी नेणार आहे. तिथे आपण जेवण करू, मग शेठजींच्या दुकानावर जाऊ. बजा मान हलवत होता, चकचक करत होता, स्वतःशी पुटपुटत होता, पण टपरीतलं सामान आवरत होता. मागे घडी करून ठेवलेला एक करड्या रंगाचा लांब कोट त्याने अंगात घातला. डोक्याला पागोटं बांधलं. एका पोत्याच्या पिशवीत एक कांबळं, एक मळकट चादर, एक मफलर, विड्यांचं बंडल, एक मळका पंचा असं सगळं घातलं. ते टपरी बाहेर आले तेव्हा दिवस मावळला होता. दिवे लागले होते. दाराला एक जुनं कुलूप घालता घालता बजा म्हणाला, साहेब, मी रोजच्या खानावळीत जेवण करून वीरचंद शेटजींच्या दुकानावर आलो तर? नको, तू माझ्याबरोबर चल. आज तू एकटा राहायला नकोस. तुझा रस्ता चुकेल, खानावळ म्हणून भलतीकडेच जाशील. नाहीतर रात्री शेठचं दुकान सापडणारच नाही. चक्रा मारून मारून पायात पेटके येतील, पण त्यांचं दुकान सापडणार नाही. नको, चल माझ्याबरोबर. मावशींचा वाडा जवळ आला तेव्हा अजय म्हणाला, बजा, मावशी जुन्या वळणाच्या आहेत. आपल्या दोघांची पानं मी ओसरीवरच घेणार आहे. साहेब, अशी सरळ वागणारी माणसंच चांगली असतात. त्यांचा जन्म गेला तशी ती वागतात, पण काळजाने उलटी नसतात. वाड्याचा दरवाजा विमलनेच उघडला. बजाला पाहताच ती जराशी गोंधळली. हा बजा, अजय म्हणाला, आमच्याबरोबर रात्रीचा मळ्यावर येणार आहे. आधी नाही म्हणत होता. नमस्कार ताई, बजा आत येता येता म्हणाला. हे तुमचे साहेब काही म्हणजे काही ऐकायला तयार नाहीत. बजा ओसरीतल्या खांबाला टेकून बसला. अजय आत त्याच्या खोलीत गेला. विमल त्याच्या मागोमाग आलीच. तिच्याकडे पाहत तो जरासा हसून म्हणाला, मी म्हटलं नाही त्याला बरोबर घेऊन जाईन म्हणून. आपण तर तुमच्या पुढे हात जोडले. बरं, हे बघ, बजाला जेवायला इथेच आणलं आहे. आम्ही दोघं बाहेरच्या ओसरीवरच जेवायला बसू. मावशींना काही सांगायची जरुरी नाही. एक ओळखीचे आहेत एवढंच सांग. आपण मावशींच्या घरादाराचा किती बिनदिक्कत वापर करत आहोत. त्याला वाटलं, पाहुणचाराचा हा अतिरेक तर होत नव्हता ना. मावशी एक शब्द बोलायची नाही. सगळ्यांनाच तुम्ही कसं भारून टाकलं आहेत. बोलता बोलता तिच्या गालावर अस्पष्ट लाली आली होती. एकदम तिच्या हातावर हात ठेवत अजय म्हणाला, विमल, तुमच्याशिवाय, खास करून तुझ्याशिवाय मी काय करू शकलो असतो. हातातून हात कसा तरी सोडवून घेत ती म्हणाली, जेवायचं तयारच आहे. मी घेतेच पानं बाहेरच्या ओसरीत.
ते दोघं शेटजींच्या जुन्या वाड्यावर पोहोचले तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. गावात बहुतेक सर्वत्र सामसूम झाली होती. शेटजींच्या दारासमोर ट्रॅक्टर उभा होता. शेटजी त्यांची वाटच पाहत होते. बजाला आलेलं पाहताच त्यांना आश्चर्य वाटलं, पण ते काहीही बोलले नाहीत. वीरचंद स्वतःच ट्रॅक्टर चालवायला बसले. लहानशा सीटवर अजय आणि बजा दाटीवाटीने बसले. ट्रॅक्टरच्या इंजिनचा आवाज रात्रीच्या शांततेत खूपच मोठा वाटत होता. 5-7 मिनिटातच गावाचा भाग संपला. ट्रॅक्टर बाजारातून खाली आला. एका लहानशा रस्त्याने पुलाच्या चौकात आला आणि मग नदीकाठच्या लहानशा रस्त्याने दक्षिणेकडे निघाला. पुढच्या चौकात डावीकडे वळून स्तंभ मैदानापासून सरळ गढीकडे येणाऱ्या रस्त्यावर आला. याच रस्त्यावर वीरचंद शेटजींच्या मळ्याचं मोठं गेट होतं. वीरचंद स्वतः खाली उतरले. खिशातून चावी काढून त्यांनी गेट उघडलं. तोपर्यंत अजय खाली उतरला होता. शेटजींच्या हातातलं कुलूप त्याने घेतलं. उघड्या गेटमधून ट्रॅक्टर आत आल्यावर अजयने परत गेट बंद केलं. बोल्ट सरकवला. त्यात कुलूप घालून बंद केलं. ट्रॅक्टरवर चढता चढता किल्ली शेटजींच्या हातात दिली. मळ्यावर वाड्यात वस्तीला कुणीही नव्हतं हे उघड झालं होतं. शेटजी रोज रात्री एकट्याने वस्तीला मळ्यावर येत असतील तर त्यांचं धैर्य खासच वाखाणण्यासारखं होतं. शेटजींचा मळ्यावरचा बंगला म्हणजे चौकोनात रचलेली विटांची रास होती. दिखाऊ खर्चिक आधुनिक डेकोरेशनला पार फाटा दिलेला होता. वरच्या मजल्याची गॅलरी 6-7 फूट पुढे आली होती. सर्वदर्शनी भागावर ती पसरली होती. दरवाजाच्या दोन्ही अंगांना खाली फरशी होती. तिथेच एक फियाट 2 स्कूटर पार्क करून ठेवल्या होत्या. ट्रॅक्टर शेटजींनी दारासमोर तसाच उभा केला होता. त्यांनी किल्लीने दार उघडलं. उजव्या हाताला बटनाचं पॅनेल होतं. खटाखट बटन दाबताच दिवे लागले. घराची रचना अगदी सोपी होती. 12 फुटांचा बोळ घरातून समोर आरपार मागच्या दारापर्यंत गेला होता. दोन्ही अंगांना 4-4 खोल्या होत्या. डाव्या हाताला वर जाणारा लाकडी जिना गॅलरीत उघडत होता. शिवाय वर 4ही बाजूंनी लाकडी बाल्कनी होती. वरच्या मजल्यावरच्या सर्व खोल्या त्या बाल्कनीत उघडत होत्या. खालच्या सर्व खोल्यांची दारं उघडीच होती. एक ऑफिससारखी होती. टेबल, टेलिफोन, 2 स्टीलची कपाटं. पुढच्या 2 घरगुती गोदामासारख्या होत्या. पुढच्या एकीत शेतीची अवजारं, काही मशीन भाग, इतर चिल्लर सामान होतं. एक आल्या गेल्यांना बसण्यासाठी होती. सर्व भिंतींना साधं प्लास्टर, निळसर रंग, खाली साधी खडबडीत शहाबादी फरशी. सर्वत्र साध्या पांढऱ्या इनॅमलच्या शेडमध्ये साधे दिवे. मधल्या बोळात 2 आणि प्रत्येक खोलीत एक छताचा पंखा. शेटजींनी आत आल्या आल्या मागे घराचं दार बंद करून घेतलं. डाव्या हाताच्या खोलीत काही साध्या आरामखुर्च्या होत्या. त्यांच्याकडे त्यांनी बोट केलं. अजयने आपली पिशवी खाली ठेवली आणि तो आरामखुर्चीत आरामात बसला. बजा 5-7 सेकंद दाराच्या आत उभा राहिला. मग तोही पिशवी शेजारी घेऊन एका साध्या खुर्चीत बसला. शेटजी समोरच्या खोलीत गेले. तिथून त्यांनी बहुधा गावातल्या घरी फोन केला. मग ते जिन्याने वर गेले. राहण्याच्या, स्वयंपाकाच्या, जेवणाच्या, झोपायच्या खोल्या वर असाव्यात. 5-7 मिनिटात ते खाली आले. त्यांच्या खोलीत येऊन हुश करत एका आरामखुर्चीत बसले. त्यांनी कोटाच्या आतल्या खिशात हात घालून एक पिवळा लिफाफा बाहेर काढला. तो अजयच्या हाती दिला. वाचा, ते म्हणाले. जरा नवल करत अजयने आतला कागद काढून उलगडला. शेटजींना आलेलं ते एक पत्र होतं. तुमच्या मळ्यावर काय काय झालं ते लिहिता, पण खरोखर विश्वासच बसत नाही. एवढा दात तुमच्यावर कुणी धरला आहे? मळ्याच्या व्यवहारात काही कुणी दुखावलं नाही ना ते पहा एकदा. तुम्ही शोध घ्यायला सांगितलं, पण अशी चौकशी करणंच मोठं कठीण. त्यांच्या काही जाहिराती नसतात की दुकानं, ऑफिसं नसतात. कर्णोपकरणी काय कानावर येईल त्यावर भरवसा ठेवून चालायचं. खरं म्हणजे असा तपास करत होतो म्हणूनच पत्राला उत्तर द्यायला उशीर झाला आणि आता काही लिहिण्यासारखं सापडलं म्हणूनच उत्तर लिहित आहे. तशी 2-4 नावं कानावर आली होती.
पण त्यातले एक दोघं तर उघड उघड भामटे होते. शिवाय ज्यांनी काहीही न ऐकता काम अंगावर घ्यायची तयारी दाखवली किंवा ज्यांनी पैशांच्या गोष्टी सुरू केल्या अशांनाही बाद केलं आहे. एक नाव कानावर आलं, त्यांच्याबद्दल ऐकलेलं सगळंच विक्षिप्त आहे. नरसिंहाच्या मंदिरात तो राहतो. गुरव नावाने लोक त्याला ओळखतात. तो देवळातला पुजारी नाही, वयाने 70च्या आसपासचा तरी सहज असेल. म्हातारा तुडतुडीत, तरतरीत आणि तिखट आहे. वेश म्हणजे एक लुंगी आणि खांद्याभोवती लालसर चौकटीचा पंचा. कुठून आला, काय करतो, उदरनिर्वाह कसा चालवतो, कोणालाही माहिती नाही. पहाटेसच नदीवर स्नान करतो, मग देवळाच्या ओसरीत कोपऱ्यात बसून असतो. कधी कुठे जुनं वर्तमानपत्र मिळालं तर तासनतास वाचत बसतो, म्हणजे शिकला सवरलेला आहे. दुपारी आणि रात्री चिलीम लावून बसलेला असतो. 15 दिवसांनी एकदा डोकं आणि दाढी करवून घेतो. डोळे तापट लाल आहेत. बोलताना सारखा गुरकावत असतो. गेले 8 दिवस आडून आडून त्याच्यावर पाळत ठेवून होतो म्हणून हे सगळं समजलं. मग धीर करून शेवटी काल सकाळी त्याला भेटलो. 5 मिनिटं झाली, 10 होत आली, तो काही बोलेना, माझ्याकडे पाहिना सुद्धा. शेवटी मीच घसा साफ करून जरा पुढे सरकलो. प्रश्नोत्तरं कशी झाली पहा. तुम्ही गुरव नाही का? लोक कधी कधी मदतीसाठी तुमच्याकडे येतात नाही का? माझ्या एका मित्राचं पत्र आलं आहे, ते ठेवून जातो. वाचून ठेवा, त्याला मदत हवी आहे. त्याच्यावर भलताच प्रसंग गुदरला आहे. उद्या सकाळी येतो. हो सांगा, नाही तर नाही सांगा, पण त्याचं पत्र नीट वाचा. आज सकाळी देवळात गेलो. स्वारी तशीच कोपऱ्यात बसलेली. कालचाच प्रकार. 5 मिनिटं झाली तरी पाहणं नाही, बोलणं नाही. मग मीच म्हणालो, गुरव, पत्र वाचलत का मित्राचं? हातात पत्राची घडी होती, ती माझ्या दिशेने भिरकावली. आता जास्त बोलून अपमान कशाला करून घ्यायचा? मी आपलं पत्र उचललं, घडी खिशात घातली, ओवरी उतरायला लागलो. मदत मागायला आलात आणि चाललात सुद्धा, हा काय प्रकार? गुरव गुरकावला. मनात म्हटलं, सुसरताई तुझी पाठ मऊ. परत मांडी घालून बसलो. तुमच्याने काही होण्यासारखं आहे का? पाहतो, 1-2 दिवसात त्याच्या गावी जातो. खर्चासाठी 100 रुपये ठेवा. त्याचा पत्ता लक्षात आहे. पैसे ठेवा आणि जा. हा गुरव केव्हाही तुमच्या वाड्यावर येईल. कसा विक्षिप्त आहे ते वर लिहिलेलंच आहे. तुम्हीही तापट आहात तेव्हा ठिणग्या उडणारच. पण जरूर तुम्हाला आहे हे ध्यानात ठेवा आणि जरा सबुरीने घ्या. तुम्हाला काय वाटतं? पत्राची घडी करता करता वीरचंद म्हणाले, माणसाच्या स्वभावाचं काय सांगणार, व्यक्ती तितक्या प्रकृती. पण एक विचार येतो, हा बजा, याच्या टपरीत रोज कशी जत्रा भरते. तो खपवून घेतो. पण या गुरुवांना या व्याधी नको असतील, म्हणून असं तुसड्यासारखं वागून लोकांना दूर ठेवत असतील. म्हणजे त्याला काहीतरी समजतं असं तुम्हाला म्हणायचंय. आता समजेलच ते आले म्हणजे. तुमची खात्री आहे ते येतील अशी? आले नाहीत की प्रश्नाचं उत्तर आपोआपच मिळालं. पण मला आपलं असं वाटतं ते येतील. वीरचंदनी एक उसासा सोडला. आता पुढे काय? त्यांनी विचारलं. आता 11 होत आहेत. 11:30 आपण तिथं मागे गोठ्यापाशी त्या भिंतीपाशी जाऊ. तासभर तरी तिथे काढू. वाटलं तर जाड सतरंजी, पांघरायला शाली, थर्मास असला तर गरम चहा बरोबर घेऊन जाऊ. शेठजी, तुमच्या गोठ्याला भेट द्यायचा माझा विचार होताच, पण असं मध्यरात्री येण्याचा खास नव्हता. ठीक आहे, तुम्हाला ठीक वाटतं? जाऊ की. बजा, या साईबापुढं बोलणंच खुंटतं बघा. मी बी येतो की. बजा खालीच थांबला. शेठजी अजयला घेऊन वर गेले. वरच्या मजल्याला मागच्या बाजूला आडवी गॅलरी होती. गॅलरीतून मागचं अंगण, ट्रॅक्टरचं गॅरेज, पाण्याची टाकी, विहीर, पंप आणि गोठा दिसत होता. समोरच नदीच्या उतारावर नव्याने बांधलेली भिंत दिसत होती.
आत्ताच्या क्षणी त्याने त्यावर काही विचार केला नाही. जरा वेळाने प्रत्यक्ष तिथे जायचंच होतं. शेठजींनी गॅस पेटवला. चांगलं 10 कप चहाचं आधण टाकलं. मग भिंतीतलं कपाट उघडून आतून मोठा थर्मास काढला. कपभर गरम पाण्याने तो धुवून घेतला. साखरेचा डब्बा हातात घेऊन त्यांनी अजयला विचारलं, किती? 2. तो म्हणाला. चहा होईपर्यंत अजय स्वयंपाकघराचं निरीक्षण करत होता. 2 दारांचा फ्रीजर होता. साधा फ्रीज होता. मोठा मिक्सर होता. अवन होतं. स्टेनलेसच्या भांड्यांची रांगच्या रांग होती. सर्व स्वच्छ आणि उत्तम प्रतीचं होतं. हौसेने घेतलं होतं. काळजीने वापरलं होतं. हरिभाऊंच्या बेशिस्त घराचं चित्र समोर आल्याखेरीज राहिलं नाही. पण ही सर्व बाह्य कवच होती. वेळ प्रसंग आला तर हरिभाऊही मदतीला तयार होते. अजयने ट्रे काढला, किटली काढली, 3 कपबशा काढल्या. चहा तयार होताच किटली भरली. मग उरलेला थर्मासमध्ये भरून ते दोघं खाली आले. चहाचे कप भरून अजयने एक शेठजींना दिला, एक बजाला दिला, एक स्वतः घेतला. बजाच्या वागण्याचं त्याला नवल वाटत होतं. लहानशा गावात तर सोवळं ओवळं शिवाशिवी असणारच. पण बजा सगळं स्थितप्रज्ञासारखं घेत होता. मावशींकडे ओसरीवर जेवायला लागल्याचा त्याला राग आला नव्हता. आता शेठजींच्या खोलीत खुर्चीवर बसून त्याच्या हातचा चहा घेण्यातही त्याला काही विशेष वाटलेलं दिसत नव्हतं. शांत पाण्यालाच खोली फार, अजयला वाटलं. चहा घेऊन झाल्यावर अजयनेच खालच्या मोरीत किटली, कपबशा, ट्रे नळाखाली धुतल्या. एका टेबलावर वाळण्यासाठी ठेवल्या. खोलीत आल्या आल्या त्यांनी पिशवीची चैन सरकवली. आतला स्वेटर आणि टॉर्च काढला. आपण निघूया का? तो म्हणाला. शेठजींनी बजाला 6x4ची एक जाडसर सतरंजी आणून दिली. 2 शालीही आणल्या. वर जाऊन त्यांनी वरचे सर्व दिवे मालवले. मग ते तिघं मधल्या बोळाने मागच्या दारातून बाहेर पडले. बाहेर अंधार होता आणि गार रात्र होती. शेठजींनी गॅलरीतला दिवासुद्धा बंद केला. डोळे अंधाराला सरावले तेव्हा आसपासच्या वस्तूंनी आकार घेतला. डावीकडे खुरांचा खसखसल्याचा आवाज आला. अजय दचकलाच. मग त्याला आठवलं शेठजींची गाय मागच्या दाराशी बांधलेली असते. पायाखाली सिमेंटमध्ये जाडजाड दगड बसवले होते. तिघेजण ओळीने पुढे चालले. डावीकडे ट्रॅक्टर जीपच्या गॅरेजचा बसका काळा चौकोन आला. तिथेच पत्र्याची उंच गोल टाकी होती. शेजारी पंप होता. ते आणखी पुढे गेले. उजव्या हाताला गोठ्याचा काळा चौकोन आला. ते वळून गोठ्यासमोर आले. अजयने टॉर्चचा प्रकाश समोर टाकला. बजाची हालचाल झटपट झाली. त्याने शेठजींना एकदम वळवलं. त्यांची पाठ गोठ्याकडे केली. तरीही त्यांनी पाहिलंच होतं. गोठ्याच्या भिंतीत पांडुरंगला पहारीने चिणून बसवला होता. त्याचं पोट, पाय सगळं लाल काळ्या रक्ताने माखलं होतं. रक्ताची धार लागली होती. तो त्यांच्याकडेच पाहत होता आणि हसत होता. सगळे दात विचकून हसत होता. अजय आधी दचकला, पण मग त्याला वाटलं आपण अशी कशाची तरी अपेक्षा करायलाच हवी होती. हसण्याचा आवाज कानांना असह्य होत होता. मग पांडुरंगने छातीतून आरपार गेलेली पहार एका हाताने उपसून बाहेर काढली. रिफाडाला पाठ घासत घासत तो खाली रक्ताने लेथाडलेल्या फरशीवर येऊन उभा राहिला. त्यांच्याकडे पाहत हसत हसत गोठ्याकडे गेला. आत एक तडतडता हिरवा प्रकाश दिसायला लागला. म्हशीच्या हंबरण्याचा, झटापटीचा, जड वस्तू धबदिशी खाली पडल्याचे आवाज आले. शेठजींनी एव्हाना चेहरा गोठ्याकडे केला होता. दोन्ही हातांनी चेहरा घट्ट धरून दात आवळून ते सगळं पाहत होते. अजय आणि बजा पाऊल पाऊल करत गोठ्याच्या दारापर्यंत गेले. अनिश्चित मनानं तिथेच उभे राहिले. मग दोघांनी एकमेकांकडे पाहून माना हलवल्या आणि ते पुढे निघाले. तुमच्या मूर्खपणाला काही सीमा आहे की नाही? थांबा. आवाज मागल्या अंधारातून आला. इतका अचानक की दोघं अर्ध्या पावलावरच थांबले. मागे वळून अजयने टॉर्चचा प्रकाश फिरवला. मग तो वडाच्या पारावर स्थिरावला. तिथेच ते बसले होते.
1-2 सेकंदातच अजयने त्यांना ओळखलं. गुरव. हातातला जाड सोटा त्यांनी जमिनीत रुतवला होता. त्याच्या भोवती पायांचा विळखा होता. दोन्ही हातांनी मूठ धरली होती. हातांवर हनुवटी टेकवून ते सरळ त्या दोघांकडे पाहत होते. डोक्यावर एकही केस नाही. दाढी नव्याने केलेली, लालसर तापट डोळे, खाली एक चौकटीची लुंगी, खांद्यावर तसलाच भैया पद्धतीचा लाल चौकटीचा पातळ पंचा. प्रकाशाने डोळे दिपले नाहीत का नजर वळली नाही. एखाद्या चित्त्याच्या डोळ्यांसारखे हिरवट दिसत होते. आणि उजव्या हातातल्या बोटातल्या अंगठीचा खडा हाताच्या प्रत्येक लहान सहान हालचालीबरोबर लखकन चमकून उठत होता. अजयने बजाचा हात धरला. त्याला घेऊन तो पाराकडे आला. शेठजीही एव्हाना पारापर्यंत आले होते. त्यांनीही अर्थात गुरवला ओळखलं होतं. तुम्ही केव्हाशी आलात? वाड्यात वर का आला नाहीत? शेठजींनी आधी नमस्कार करून मग त्यांना विचारलं. मी काही मेजवान्या झोडायला गाद्यांवर लोळायला आलेलो नाही इथे. कामासाठी आलो आहे. आवाज तापट तिखट होता. पण इथे अंधारात? हातातला सोटा उचलून गोठ्याकडे दाखवत ते म्हणाले. त्याचे चाळेच तर पाहत होतो. आरडाओरडा करत दिवे नाचवत तुम्ही मध्ये आलात, नाहीतर आत्ताच त्याला सोट्याने हाणणार होतो. अजयला काही केल्या हसू आवरलं नाही. अर्थात ही वेळ हसण्याची नव्हती. पण गुरवांचा अवतार आणि आवेशच तसा होता. हसण्याच्या पहिल्या आवाजाबरोबर गुरवांनी रागाने त्याच्याकडे पाहिलं. एकदम त्यांचे डोळे मोठे झाले. मग त्यांनी डोळे सावकाश मिटून घेतले. मान स्वतःशीच हलवत ते म्हणाले. कदाचित तुम्हाला रोखण्यात माझीच गफलत झाली. तुम्हाला आत जाऊ द्यायला हवं होतं. संधी साधून ते पळून गेलं की पहा. तिघांनी गोठ्याकडे पाहिलं. आतले आवाज आणि मघाचा तो तडतडता हिरवा प्रकाश दोन्ही गेलं होतं. गोठ्यात झालेला बदल त्यांना जाणवत होता. पांडुरंगच्या आणि त्या म्हशीच्या हत्येपासून जे काही गोठ्यात दबा धरून बसलं होतं ते आता गेलं होतं. कुठे ते समजत नव्हतं, पण गोठ्यात नव्हतं हे नक्की. झपाझपा चालत अजय गोठ्यात गेला. साधी गोट्या दगडांची उताराची फरशी, गव्हाण, वर वासे, गवताच्या पेंढ्या, शेणामुताचा जुना वास. पण साधा गोठा.